14 नोव्हेंबर रोजी नाशिक येथे अखिल भारतीय बुद्ध विहारांचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे। आपणा सर्वांस निमंत्रण पत्रिका अवश्य मिळेल, परंतु आपण सर्वांनी आतापासूनच 13 व 14 या 2 तारखा आपल्या डायरीमध्ये नोंद करून राखून ठेवाव्यात। आपणा सर्वांस या अधिवेशनासाठी अवश्य उपस्थित राहायचं आहे। संपूर्ण भारतभरातील बुद्ध विहारांचं हे पहिलंच समन्वय स्वरूपाचं अधिवेशन असणार आहे। अतिशय ऐतिहासिक स्वरूपाचं हे अधिवेशन असणार आहे। त्यामुळे आपणा सर्वांची विनंती आहे की कृपया 13 व 14 नोव्हेंबर या तारखा आपण आपल्यासाठी राखून ठेवाव्यात। आदरणीय अशोक भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचप्रमाणे नंदकिशोरजी साळवे सर देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपण या व्याख्यानाच्या सुरुवातीसाठी आदरणीय अशोक भाऊ यांना आणि व्याख्यात्यांना आपण विनंती करूया। सर्वांना नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम। बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीने आपण जी ऑनलाईन वर्षावास व्याख्यानमाला राबवित आहोत, या व्याख्यानमालेमध्ये आजच्या 53व्या व्याख्यानासाठी आदरणीय आयुष्मान नंदकिशोरजी साळवे सर हे आपल्या विनंतीस मान देऊन उपस्थित झालेले आहेत। महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा, यांची ग्रंथसंपदा आणि त्या पाठीमागील हेतू व त्याचा परिचय या महत्त्वपूर्ण विषयावर आदरणीय साळवे सर क्रमशः व्याख्यान देणार आहेत। आदरणीय साळवे सरांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो। बुद्ध विहार समन्वय समितीचे सन्माननीय संस्थापक मुख्य संयोजक आदरणीय गुरुवर्य अशोक भाऊ सरस्वती बोधी हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो। आजच्या या व्याख्यानासाठी जे उपासक उपासिका बंधू भगिनी वेळात वेळ काढून उपस्थित झालेले आहेत, त्या सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो। आदरणीय अशोक भाऊ यांना दोन्ही हात जोडून नम्रपणे आवाहन करतो की भाऊ, आपण व्याख्यानापूर्वी परंपरेप्रमाणे त्रिशरण पंचशील वंदना घ्यावी आणि त्यानंतर आजचे आपले व्याख्याते आदरणीय नंदकिशोर साळवे सर यांना सन्मानपूर्वक व्याख्यानासाठी पाचारण करावे। आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी। सर्वांना जय भीम। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सद्गुरू महात्मा ज्योतिबा फुले, कबीर महाराज गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना आपल्या सर्वांच्या वतीने मी पंचांग प्रणाम करतो, विनम्र अभिवादन करतो। पृथ्वीच्या पाठीवर जे बुद्धपुत्र बुद्धाच्या धम्माचा उपदेश करीत भ्रमण करतात आणि स्वतःला अरहंत होण्यासाठी श्रम करतात, त्या सर्व श्रमणांची प्रथम सर्वांच्या वतीनं क्षमा याचना करतो। म्हणते, आमचेकडून बुद्ध धम्म संघाप्रती काही दोष घडला असेल तर आपण आम्हाला क्षमा करावी। या क्षमा याचनेनंतर भिक्खू संघाला पंचांग प्रणाम। आज आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहे आचार्य नंदकिशोरदादा साळवे यांना वंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो। या व्याख्यानमालेचे
मुख्य समन्वयक, शील सदाचार संपन्न बंधुवत मित्र आदरणीय प्राध्यापक उमेश पठारे सर आणि आपण सर्व यांचं स्वागत करून सर्वांना विनंती करतो की आपण जसे असाल तसे, जिथे असाल तिथे आपण हात जोडावे. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं तं अभिवादेमि. स्वाक्खातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि शिक्षापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणि शिक्षापदं समादियामि. विकालभोजना वेरमणि शिक्षापदं समादियामि. मुसावाद वेरमणि शिक्षापदं समादियामि. सूरामेरय मज्जपमादठाना वेरमणि शिक्षापदं समादियामि. विकालभोजना वेरमणि शिक्षापदं समादियामि. नच्च गीतवादित विसुखदर्शन माला गंधविलेपन धारण मंडन विभूषणठाना वेरमणि शिक्षापदं समादियामि. उच्चाशयना महाशयना वेरमणि शिक्षापदं समादियामि. साधु साधु साधु. इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि. सर्वांना जय भीम. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथांवरती, त्या ग्रंथाचा परिचय आणि त्याचा हेतू
याविषयी नंदकिशोर दादा साळवे हे साप्ताहिक धारावाहिक आपल्याला व्याख्यान देत आहेत. त्यांचं सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांना दोन्ही हात जोडून याचना करतो की दादा, बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथावर त्या ग्रंथाचा परिचय आणि त्याचा हेतू समजून सांगण्यासाठी आपण व्याख्यानाला सुरुवात करावी अशी दोन्ही हात जोडून आपणाला विनंती करतो. आवाज काही नाही आला तरच आम्ही तुम्हाला सांगू की आवाज येत नाही, अदरवाईज आवाज व्यवस्थित सुरू आहे हे गृहीत धरावं आणि आपण व्याख्यानाला सरळ सुरुवात करावी. आदरणीय नंदकिशोर दादा साळवे. ओके, आवाज येतो पठारे सर? येतो आवाज, सुरू करा. आवाज येतो सर. ओके, चला सुरू करूया. दादा व्हिडिओ सुरू. नमो तस्स. व्हिडिओ चालू आहे माझा. बरं बरं, ओके ओके ओके. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना आणि विचारांना विनम्र अभिवादन. बुद्धविहार समन्वय समिती या संस्थेच्या माध्यमातून वर्षावासानिमित्त आजचं हे 53वे व्याख्यान या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्यानिमित्त अशोक भाऊंनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे त्या दृष्टीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा, त्याचा हेतू आणि परिचय याच्याविषयी आपण ही व्याख्यानाची धारावाहिक सुरू केलेली आहे. आपणा सर्वांचा मला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे, त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक मी आभार मानतो. कारण व्याख्यान संपल्यानंतर आमचे मित्र आयुष्यमान पठारे सर हे मला जेव्हा त्या कॉमेंट्स पाठवतात त्यावरून माझ्या असं लक्षात येतं की आपल्याला ही धारावाहिक जी आहे ती योग्य वाटते आहे. तेव्हा समितीचे मुख्य संयोजक आमचे सन्मित्र अशोक भाऊ सरस्वती बोधी, मुख्य समन्वयक आमचे मित्र प्राध्यापक उमेश पठारे सर, नियामक समितीचे अध्यक्ष माननीय बबन सहांदे सर. या व्याख्यानमालेसाठी माझ्या माहितीप्रमाणे अनेक मान्यवर उपस्थित झालेले असतात. विविध क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी उपस्थित असते आणि त्या उपस्थितीवरून लगेच लक्षात येतं. तेव्हा उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये सहभागी झालेले सगळे भगिनी आणि बंधुजन हो. खरं म्हणजे अशोक भाऊ दिवसेंदिवस माझ्या पुढे जी पदनामं लावत आहेत त्याचा मला संकोच होतो खरं सांगायचं म्हणजे. कारण मी गुरु स्थानी वगैरे असं काही नाही भाऊ, किंवा आज तुम्ही मला आचार्य म्हटलं तेही मला थोडंसं संकोचल्यासारखं झालं. कारण मी आचार्य वगैरे नाही, गुरु स्थानी पण नाही. मी तुमच्यासारखाच एक धम्माचा अभ्यासक आहे आणि आंबेडकरी विचारधारा मी अतिशय जवळून अभ्यासलेली आहे. जवळून अभ्यासले असं म्हणण्यापेक्षा मी ती अनुभूती घेऊन अभ्यासतो आहे की त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर कशा परिस्थितीमध्ये संघर्ष करत होते. मानसिक संघर्ष, शारीरिक संघर्ष आणि बौद्धिक संघर्ष असा पदोपदी त्यांनी जो काही संघर्ष केलेला आहे तो माझ्या अंतःकरणामध्ये कुठेतरी टच झालेला आहे, भावलेला आहे. आणि त्या दृष्टीने मी जेव्हा आंबेडकरी चरित्राचा, कार्याचा आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करतो तेव्हा एक एक मुद्दे असे मनाला स्पर्शून जातात की कशा पद्धतीने बाबासाहेबांनी हा संघर्ष केलेला आहे आणि एवढ्या प्रचंड संघर्षातून कसं यश मिळवलेलं आहे
आणि तुमच्या आमच्या सुखासाठी त्यांनी काय काय प्रयत्न केलेले आहेत. आपण जो स्वातंत्र्याचा श्वास घेतो आहोत त्या श्वासावर सुद्धा बाबासाहेबांचा अधिकार आहे असं म्हटलं तर त्याची अतिशयोक्ती ठरणार नाही. आणि म्हणूनच मला असं वाटलं किंवा तुम्ही भाऊंनी सुचवल्याप्रमाणे की बाबासाहेबांची ही जी अनमोल ग्रंथ संपदा आहे ही तुम्ही आम्ही केव्हा वाचणार, वाचण्यापेक्षा केव्हा अभ्यासणार आणि अभ्यासल्यानंतर ती लोकांना केव्हा समजून सांगणार, हा सगळा या परिषदेचा या व्याख्यानमालेच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि म्हणून मागील 2 व्याख्यानामध्ये आपण भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले प्रयत्न, त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटना लिखाणाचा कालावधी यावर सुद्धा आपण भाष्य केलं आणि त्याच्याविषयी मला अनेक प्रतिक्रिया पण आल्या की चांगली माहिती मिळाली. आमच्या नाशिकचे आमचे सन्मित्र आहेत कॅप्टन कुणाल गायकवाड सर, त्यांनी मला भरभरून दाद दिली आणि सांगितलं की खूप मी प्रभावित झालो तुमच्या त्या सांगण्यामुळे आणि त्यांनी सगळ्या तारखा पुन्हा पुन्हा ऐकून त्या पाठ केल्या. ही जी प्रेरणा असते श्रोत्यांना मिळणारी, ही प्रेरणाच मला अभिप्रेत आहे की अशा व्याख्यानांवर बाबासाहेबांनी कार्यकर्ते घडवलेले आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांची व्याख्यानं जशी प्रेरणादायी होत होती तशी प्रेरणादायी व्याख्यानं देण्याचा आपणही प्रयत्न करावा या भावनेतून ही धारावाहिक आपण सुरू केलेली आहे. म्हणून मागच्या 2 व्याख्यानामध्ये आपण राज्यघटनेचं बाह्य स्वरूप समजून घेतले, बाबासाहेबांनी जे काही प्रयत्न केले ते समजून घेतले आणि आज आपण राज्यघटनेच्या अंतरंगामध्ये घुसणार आहोत. आणि राज्यघटनेच्या अंतरंगामध्ये जेव्हा आपण घुसतो तेव्हा पहिलंच पान उलटलं की आपल्याला दिसते ती राज्यघटनेची प्रास्ताविका. आणि म्हणून बांधवांनो, मी आज या प्रास्ताविकेविषयी बोलणार आहे. ही जी प्रास्ताविका आहे या प्रास्ताविका फक्त आपण 26 जानेवारी आणि 26 नोव्हेंबरला म्हणतो सामुदायिकरित्या हात वरती करून मात्र, परंतु त्या प्रास्ताविकेच्या शब्दातून बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय संदेश दिलेला आहे, या संपूर्ण 395 कलमाचं जे काही सार आहे ते या प्रास्ताविकेमध्ये बाबासाहेबांनी कशा पद्धतीनं बसवलेलं आहे हे आपण समजून घेणार आहोत. या प्रास्ताविकेमधला शब्द आपण समजून घेणार आहोत. आणि म्हणून मी त्या अनुषंगानं या राज्यघटनेच्या अंतरंगात घुसून पहिल्याच आपल्याला जी काही प्रास्ताविका भेटते त्याच्याविषयी आज आपल्याशी बोलणार आहे. थोडीशी पार्श्वभूमी प्रथम आपण लक्षात घेऊया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली ही जी काही भारतीय राज्यघटना आहे ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे, सगळ्यात मोठं संविधान आहे. कारण जगातील कोणत्याही देशाच्या राज्यघटनेमध्ये 395 कलम म्हणजेच अनुच्छेद नाहीत. या देशातील जातीय, भाषिक आणि धार्मिक विविधतेला एकाच छताखाली आणण्याचं इतकं मोठं काम जे आहे ते बाबासाहेबांना करावं लागलं आणि त्यासाठी एवढे वाढीव अनुच्छेद तयार करावे लागलेले आहे. कारण इतर देशांसारखा हा भारत देश जो आहे हा काही एका जातीचा मुहूर्त मर्यादित नाही, एका भाषेपुरता मर्यादित नाही, एका धर्मापुरताही मर्यादित नाही. आणि म्हणून या सगळ्यांना एका छताखाली आणण्यासाठी बाबासाहेबांना एवढे कलम तयार करावे लागलेले आहे. अशी जी घटना आहे या घटनेची निर्मिती होण्यापूर्वी या देशातील शेकडो जातीमध्ये विभागलेले लोक जे होते ते जातीत विभागलेले होते. आणि विशेष म्हणजे या जातीमध्ये प्रचंड मस्तर आणि हेवेदेवर होते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झालेली नव्हती. आपण कधी काळी एक राष्ट्र होऊ शकतो अशी अभिव्यक्ती या जातींना मुळीच संमत नव्हती, बघा, मान्य नव्हती. आणि म्हणून सार्वभौम भारताची कल्पना कोणाच्याही अंतःकरणात उपजलेली नव्हती. आणि अशा पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही जी राज्यघटना लिहिली, या राज्यघटनेचा मसुदा घटना समितीस तत्कालीन राष्ट्रपतींकडे सुपूर्द केलेला आहे आणि ही राज्यघटना देशाला अर्पण केलेली आहे. अनेक प्रांतामध्ये आणि संस्थानांमध्ये विभागलेला हा जो देश आहे त्याचप्रमाणे विविध भाषा, जाती, धर्म आणि परंपरा अस्तित्वात असलेला हा जो देश आहे हा बाबासाहेब आंबेडकरांनी या राज्यघटनेच्या माध्यमातून एक संघ केलेला आहे. बघा, बाबासाहेबांनी या देशाला एक संघ केलेला आहे
फार मोठं काम आहे बांधवांनो ते. आणि हे काम करत असताना बाबासाहेबांनी हे जे काही लिखाण केलेलं आहे राज्यघटनेचं, ही राज्यघटना म्हणजे केवळ कायद्याचं पुस्तक नाही, तर माणसाला सुखासमाधानाने, शांततेने आणि निर्भयतेने जगता यावं यासाठी लिहिलेली एक आदर्श अशी आचारसंहिता आहे बघा. माणसाला सुखासमाधानाने, शांततेने आणि निर्भयतेने, निर्भयता आपल्यासाठी महत्वाची, या निर्भयतेने जगता यावं यासाठी बाबासाहेबांनी लिहिलेली एक आदर्श आचारसंहिता आहे. सर्व रूढी परंपरांना बाजूला सारून भारताला सामाजिक दृष्ट्या आधुनिक बनवण्याचं काम या संविधानाने केलेलं आहे. कारण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये किंवा संविधान लिखाणाच्या अगोदर या देशातल्या रूढी परंपरा, त्या रूढी परंपरा आजही 21व्या शतकामध्ये तुम्ही जर बघत असाल तर या कोरोनाच्या काळामध्ये त्या आपल्याला इरिटेट करणाऱ्या आहेत बघा. हा जो कोरोना आजार माणसाच्या जीवाशी खेळतो आहे, त्या संपूर्ण आजाराकडे, त्या परिस्थितीकडे कुणीही गांभीर्यानं न बघता या सगळ्या रूढी परंपरा, सर्व कायद्याचे बंधनं टाळून बाजूला ठेवून साजऱ्या केल्या जात आहेत. आणि केरळमध्ये जसं ते भोगावं लागलं त्या पोळ्याच्या सणामुळं, तसंच भोगावं लागणार आहे महाराष्ट्राला. ही परिस्थिती पुढे वाढवून ठेवलेली आहे बांधवांनो. आणि का होणार आहे तर या रूढी परंपरा सामुदायिकरित्या अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं पाळल्या जात आहेत या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर. त्याच्यामुळे ही तिसरी लाट निश्चितपणे अपेक्षित आहे बघा. आणि म्हणून या सगळ्या रूढी परंपरांना त्या काळामध्ये बाजूला सारून बाबासाहेबांनी भारताला सामाजिक दृष्ट्या आधुनिक बनवण्याचं काम केलेलं आहे. आणि मग अशी ही जी राज्यघटना आहे, या राज्यघटनेचं पहिलंच पान जेव्हा आपण उलटतो तेव्हा आपल्याला दर्शन होतं ते घटनेच्या प्रास्ताविकेचं. आता प्रास्ताविक हा जो शब्द आहे हा मी मराठीमध्ये उच्चारतो आहे. त्या प्रास्ताविकेला खरं म्हणजे प्रेयम्बल असं म्हटलेलं आहे इंग्लिशमध्ये. त्याला कुणी प्रस्तावना म्हणतात, कुणी उद्देशिका म्हणतात, हिंदीमध्ये सरनामा म्हणतात, पालीमध्ये उद्देशिका असं म्हणतात आणि मराठीमध्ये प्रास्ताविका असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आज मी आपल्या समोर जे मांडणार आहे ते मराठी अनुवादाच्या प्रास्ताविकेचं मांडणार आहे. आणि अशी ही जी प्रास्ताविका आहे, ही प्रास्ताविका आपल्याला समजून घ्यायची आहे. 13 डिसेंबर मागच्या व्याख्यानामध्ये मी सांगितलं, 13 डिसेंबर 46 रोजी पंडित नेहरूंनी घटना समितीमध्ये जे काही 8 प्रस्ताव मांडले होते, त्या 8 प्रस्तावाची तारीख पण लक्षात ठेवा, कारण तारखा आता मला महत्वाच्या सांगाव्याशा वाटतात आपल्याला. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित नेहरूंनी घटना समितीमध्ये 8 ठराव मांडले होते. आणि त्या ठरावातील मुद्दा क्रमांक 1, 5 आणि 7 असे जे उद्दिष्ट होते, त्या उद्दिष्टानुसार व्यक्त होणार, त्या उद्दिष्टानुसार जी प्रास्ताविका आहे ती तयार करण्यात आलेली आहे. कॉन्स्टिट्युबल असेंब्ली डिबेट्स जे आहेत त्या डिबेटच्या खंड 1 मध्ये हे संदर्भ आलेले आहेत. कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेट या डिबेट्समध्ये खंड 1 मध्ये हे सगळे संदर्भ या प्रास्ताविकेचे आलेले आहेत, म्हणजे प्रिएम्बलचे आलेले आहेत. या प्रास्ताविकेतून व्यक्त होणारे तत्वज्ञान जे आहे ते कल्याणकारी राज्य या विचारधारेवर आधारित आहे. आणि या प्रास्ताविकेत भारतीय राज्यघटनेचा संपूर्ण सारांश सुद्धा आलेला आहे. तो कसा आलेला आहे ते आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. मी सुरुवातीला जसं म्हणालो आत्ताच की मराठी भाषेचा जो अनुवाद केलेला आहे, मूळ प्रास्ताविका जी इंग्लिशमध्ये आहे प्रिएम्बल, त्याचं मराठी, इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती सगळ्या भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे. ते भाषांतर मराठी आवृत्तीच्या मुखपृष्ठावर जे आलेलं आहे त्यानुसार मी आपल्याशी आता बोलणार आहे. मराठी जी प्रास्ताविका आहे त्या प्रास्ताविकेचं खरं म्हणजे आपल्याला सामुदायिक वाचन केलं तर मग आपल्याला कळेल की मला काय सांगायचं आहे. म्हणून सुरुवातीला मी आपल्या समोर मराठी भाषेतली प्रास्ताविका वाचतो आहे, त्याच्यातले शब्द आपण कृपया लक्षात घ्या. प्रास्ताविका अशी आहे बाबासाहेबांच्या मराठी अनुवादाची. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा,
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करीत आहोत। तो निर्धार करून आजच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत, अशी ही प्रास्ताविका आहे। आता ही जी प्रास्ताविका आहे याचा मी जो काही अभ्यास केलेला आहे त्यानुसार एक एक शब्दाचा अर्थ आपण समजून घेणार आहोत। म्हणून ही जी प्रास्ताविका आहे ही 16 ओळींची आणि 69 शब्दांची आहे। आता मी जी आपल्या समोर प्रास्ताविका वाचली मराठी, ही प्रास्ताविका 16 ओळींची आणि 69 शब्दांची आहे। त्याच्यामध्ये व काही ठिकाणी आलेला आहे, तो व वगळून 69 शब्द त्याच्यामध्ये आहेत आणि 16 ओळी आहेत। अशा या प्रास्ताविकेमध्ये अतिशय महान, विशाल आणि व्यापक अर्थ दडलेला आहे। या 16 ओळीवरून 1600 पानांचा ग्रंथ तयार होऊ शकतो, म्हणूनच या प्रास्ताविकेला महाकाव्य असं सुद्धा म्हटलेलं आहे। आणि मग अशा या प्रास्ताविकेचा प्रारंभ मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आम्ही या शब्दाने होतो बघा। आम्ही भारताचे लोक, आम्ही या शब्दाने या प्रास्ताविकेचा प्रारंभ होतो। या शब्दाने आम्ही भारताचे लोक, खरं म्हणजे बाबासाहेबांचा जो लिखाणाचा कालावधी आहे, आपल्या सगळ्यांना मागच्या व्याख्यानामध्ये मी सांगितलं की बाबासाहेबांनी एकट्याने सगळा मसुदा लिहिलेला आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांनी आम्ही हा जो शब्द वापरलेला आहे, आम्ही भारताचे लोक, खरं म्हणजे बाबासाहेबांनी ही एकट्यानेच लिहिलेली असल्यामुळे बाबासाहेब मी सुद्धा म्हणू शकले असते। बघा फरक लक्षात घ्या, मी आणि आम्ही। खरं म्हणजे बाबासाहेब आम्हीच्या ऐवजी मी असा शब्दप्रयोग वापरू शकले असते, कारण त्यांनी एकट्याने संपूर्ण राज्यघटना लिहिलेली आहे। त्यामुळे बाबासाहेब मी भारताचा नागरिक, आम्ही भारताचे लोक असं म्हणण्यापेक्षा बाबासाहेब म्हणू शकले असते, काय म्हणू शकले असते, मी भारताचा नागरिक असंही ते म्हणू शकले असते। पण त्यांनी अतिशय विचारपूर्वक मीच्या ऐवजी आम्ही हा शब्द योजलेला आहे। किती उदात्तीकरण आहे बघा विचारांमध्ये, किती सर्वसमावेशकता आहे विचारांमध्ये। मीच्या ऐवजी बाबासाहेबांनी आम्ही हा जो शब्द योजला आहे हा अतिशय विचारपूर्वक योजला आहे, कारण त्या पाठीमागे बाबासाहेबांची सर्वसमावेशक विचारधारा होती। थोडंसं आपण उदाहरणाने समजून घेऊ, कारण ते उदाहरण मला नेहमी टच करत असतं, नेहमी सलत असतं। काय उदाहरण आहे? बाबासाहेबांचेच एक समकालीन जहाल पक्षाचे एक पुढारी म्हणाले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे। काय म्हणाले होते? स्वराज्य हा माझा शब्दावर मी अधोरेखित करतो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे। यातील माझा म्हणण्याचं काय प्रयोजन असावं, असा प्रश्न आपल्या समोर निर्माण होऊ शकतो। स्वराज्य मिळविणे हा त्यांचा एकट्याचाच प्रश्न होता का माझा म्हणण्यापाठीमागे, किंवा ते आमचा किंवा आपला का म्हणू शकले नाही? स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे असं का म्हणू शकले नाही? कारण त्यांची विचार करण्याची प्रवृत्ती जी आहे ती संकुचित होती आणि म्हणून स्वराज्य मिळविणे हा त्यांचा एकट्याचा प्रश्न नव्हता। त्यामुळे त्यांनी माझा शब्द वापरलेला आहे, कारण त्यांची विचारसरणी जी आहे ती संकुचित स्वरूपाची होती। पण बाबासाहेब आंबेडकरांचं मात्र तसं नव्हतं। बाबासाहेबांनी आम्ही हा शब्द जेव्हा वापरलेला आहे तेव्हा आम्ही म्हणजे कोण ते आपण समजून घेतलं पाहिजे। बाबासाहेबांच्या आम्ही या शब्दाच्या पाठीमागे फार मोठी व्यापक भूमिका आहे बांधवान। आम्ही म्हणजे या देशातील तळागाळातील सर्वसामान्य माणसापासून ते गर्भ श्रीमंत आणि उच्च पदस्थ अधिकारी, मंत्री आणि राष्ट्रपती पर्यंतचे सर्वच्या सर्व मानव। आम्ही शब्दामध्ये काय आहे बघा, आम्ही म्हणजे देशाच्या तळागाळातील सर्वसामान्य माणसापासून ते गर्भश्रीमंत आणि उच्च पदस्थ अधिकारी, मंत्री आणि राष्ट्रपती पर्यंतचे सर्वच्या सर्व नागरिक, सर्वच्या सर्व नागरिक म्हणजे आम्ही भारतीय। आणि मग बाबासाहेब म्हणतात आम्ही प्रथम भारतीय आहोत, नंतर हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असे वाटण्याऐवजी आम्ही प्रथमही भारतीय आहोत आणि नंतरही भारतीय आहोत, ही भावना लोकांच्या मध्ये रुजली पाहिजे। हे वाक्य आपण अनेकदा वाचतो, हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, पण या पाठीमागे बाबासाहेबांची जी भावना आहे
ती अतिशय प्रखर देशभक्तीची भावना आहे बांधवांनो. माझं एक नाटक सध्या टीव्हीवर गाजतं आहे, म्हणजे लोकल चॅनलवर. त्याच्यामध्ये निखाऱ्याची प्रखरता असं ते नाटक आहे. आणि त्यामध्ये मी बाबासाहेबांची देशभक्ती हा गुण जो आहे हा अतिशय प्रामुख्याने तिथे अधोरेखित केलेला आहे. आपण बाबासाहेबांना बोधिसत्व म्हणतो, बाबासाहेबांना महामानव म्हणतो, बाबासाहेबांना प्रत्येक विशेषण लावत जातो, पण देशभक्त बाबासाहेब असं मात्र आपण कधीच म्हणत नाही. त्यामुळे बाबासाहेबांचा देशभक्त म्हणून हा जो गौरव आहे, हा जो गुण आहे, हा मात्र दुर्लक्षित झालेला आहे. आणि म्हणून त्या नाटकामध्ये मी ते लिहिलेलं आहे. असो, तर बाबासाहेबांचं हे जे विधान आहे याच्या पाठीमागे फार मोठी देशभक्तीची भावना आहे. मित्रांनो, आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि नंतर हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आहोत असे वाटण्याऐवजी आपण प्रथम भारतीय आहोत आणि शेवटीही भारतीय आहोत ही भावना लोकांच्या मनामध्ये रुजली पाहिजे. या उदात्त हेतूने भारतीय हा शब्द बाबासाहेबांनी वापरलेला आहे. हिंदुस्थानी शब्द वापरला नाही किंवा कुठलाही शब्द बाबासाहेबांनी वापरलेला नाही. भारतीय शब्द, आम्ही मुसलमान आहोत की ख्रिश्चन आहोत की हिंदू आहोत की बौद्ध आहोत की जैन आहोत असे कुठलेही शब्द न वापरता भारतीय याच्यामध्ये सर्वांची जातींची समावेशकता आली. म्हणून बाबासाहेबांनी अतिशय उदात्त हेतूने भारतीय हा शब्द वापरलेला आहे. आम्ही कोणत्याही जातीचे नाही, कोणत्याही धर्माचे नाही, कोणत्याही पंथाचे नाही, कोणत्याही प्रांताचे नाही, हिंदुस्थानी सुद्धा नाही, तर आम्ही फक्त भारताचे आहोत. या भारत भूमीत जन्मलेले आहोत म्हणून आम्ही आणि भारतीय असा तो सलग शब्द बाबासाहेबांनी केलेला आहे. या प्रास्ताविकेमधला पहिला शब्दाचा असा इतिहास आहे. आम्ही ही सर्वसमावेशक भूमिका आणि भारतीय म्हणजे कुठल्याही जातीचा नाही, धर्माचा नाही, पंथाचा नाही, प्रांताचा नाही, हिंदुस्थानचा नाही, तर तो फक्त भारताचा आणि भारतात जन्मलेला जो नागरिक आहे तो म्हणजे भारतीय. अशा अर्थाने आम्ही भारतीय असा शब्द प्रयोग तयार झाला. आणि मग पुढे शब्द आहे लोक. मी सुरुवातीला जसं म्हणालो हे 69 शब्द आहेत. हे काय काय आहेत याचा अभ्यास सुद्धा आहे, फार मोठा अभ्यास आहे. म्हणून मी म्हणालो सुरुवातीला की 1600 पानांचा ग्रंथ या प्रास्ताविकेवर होऊ शकतो. म्हणून बाबासाहेबांनी हे 2 शब्द वापरले, आम्ही भारतीय, आणि तिसरा शब्द वापरला लोक. बघा, लोक या शब्दाऐवजी बाबासाहेबांनी जनता असं म्हटलं असतं, नागरिक असं म्हटलं असतं, रहिवासी असं म्हणू शकले असते. असे अनेक पर्यायी शब्द बाबासाहेब वापरू शकले असते, परंतु त्यांनी लोक हा शब्द अतिशय विचारपूर्वक वापरलेला आहे, योजलेला आहे. कारण माहित आहे? कारण आहे की लोक हा शब्द जो आहे हा बौद्ध वाङ्मयातला शब्द आहे. लोक, कारण बौद्ध वाङ्मयामध्ये 31 प्रकारचे लोक सांगितले आहे. जे कोणी बौद्ध धर्माच्या अभ्यासक आपल्यामध्ये असतील त्यांच्या लक्षात येईल की बौद्ध धर्मामध्ये 31 प्रकारचे लोक सांगितलेले आहेत. सतीपठाण सुत्त नावाचं जे सुत्त आहे त्याच्यामध्ये माणसाच्या शरीराला म्हणजे या कायेला, 3.5 हाताच्या कायेला लोक असं म्हटलेलं आहे. आणि तथागत बुद्ध सुद्धा अनेक प्रवचनामध्ये कधी कधी लोक हो या अर्थाने प्रवचनाची सुरुवात करत असतात. भिक्षूंनो या अर्थाने प्रवचनाची सुरुवात करत असत. हेही भिक्कवे म्हणून प्रवचनाची सुरुवात करत असत. अशा पद्धतीनं कधी कधी लोक हो असा शब्द सुद्धा त्यांच्या व्याख्यानात आलेला आहे, त्यांच्या प्रवचनात आलेला आहे. आणि म्हणून त्रिपिटकामध्ये अशा लोक शब्दाचे अनेक संदर्भ सापडतात. म्हणून हा लोक शब्द जो आहे हा बौद्ध वाङ्मयातला शब्द आहे आणि तो बाबासाहेबांनी अतिशय विचारपूर्वक योजलेला आहे. आम्ही भारतीय लोक, आम्ही भारताचे लोक, आणि आम्ही भारतीय लोक म्हटल्यानंतर हा जो लोक शब्द आहे या लोक शब्दाला आपल्या मसुदा समितीमध्ये किंवा घटना समितीमध्ये एकूणच घटनेच्या इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय गाजलेला असा शब्द आहे. का गाजला त्याचं विवेचन मी पुढे करणार आहे, परंतु मुद्दा असा की लोक हा शब्द बौद्ध वाङ्मयाचा असल्यामुळे बाबासाहेबांनी तो या ठिकाणी योजलेला आहे. तुम्ही पारंपरिक किंवा रूढार्थाने जर बघितलं तर पारंपरिक व्यवस्थेमधले प्रस्थापित लोक जे आहेत ते काय म्हणतात, तिन्ही लोक. तिन्ही लोक म्हणजे त्यांच्या दृष्टीने स्वर्गलोक आहे, नरक लोक आहे आणि हा इहलोक आहे. परंतु बाबासाहेबांनी मात्र ते मांडलेलं नाही. या पारंपरिक पद्धतीचे जे लोक शब्दाचे अर्थ होते ते बाबासाहेबांनी टाळलेले आहे. आणि बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून लोक म्हणजे कोण, तर लोक म्हणजे या देशातील गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, तरुण वृद्ध, व्यापारी, शेतकरी, कष्टकरी, कामगार, सुशिक्षित, अशिक्षित असे सर्व लोक. हा भारत देश त्या काळामध्ये जास्त प्रगत नव्हता, जास्त सुशिक्षितही नव्हता,
संस्थानामध्ये विभागलेला होता, हे मी मागच्या व्याख्यानामध्ये सांगितलं. आणि म्हणून लोक हा शब्द जो आहे तो बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचा झाला तर लोक म्हणजे या देशातील गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, तरुण वृद्ध, व्यापारी, शेतकरी, कष्टकरी, कामगार, सुशिक्षित, अशिक्षित असे सर्व लोक. म्हणून बाबासाहेबांनी या शब्दाचा आग्रह धरलेला आहे. आणि महत्वाची गोष्ट मी तुम्हाला आता सांगू इच्छितो की बाबासाहेब लोक या शब्दावर अतिशय आग्रही होते आणि इतर लोक मात्र जो शब्द हा लोक शब्द आहे तो टाळत होते. का टाळत होते तर घटना समितीच्या लिखाणाचा किंवा घटना मसुदा लिखाणाचा इतिहास जर तुम्ही वाचला तो तो इतिहास असं सांगतो की या संविधानाचा प्रारंभ कोणत्या शब्दाने करावा असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा मुस्लिमांचे पुढारी म्हणाले की अल्लाह नावाने याची सुरुवात करा. हिंदूंचे नेते म्हणू लागले की ओम नमः शिवायने याची सुरुवात करा. ब्राह्मणांचे पुढारी म्हणू लागले की ईश्वर नावाने याची सुरुवात करा, याचा श्री गणेशा करा. बाबासाहेबांनी मात्र सुचवलं की मला लोक या नावानेच संविधानाचा प्रारंभ करायचा आहे, या प्रास्ताविकेचा प्रारंभ लोक नावानेच करायचा आहे. दोन्हीकडची मंडळी हट्टाला पेटली आणि शेवटी घटना समितीच्या नियमानुसार यावर मतदान झालेलं आहे. हा इतिहास आहे. काँग्रेस कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेट्स मध्ये हा सगळा इतिहास नमूद आहे. लोक आणि ईश्वर या शब्दावर मतदान झालं. लोक नावाला 68 मते पडली आणि ईश्वर नावाला 41 मतं पडली. आणि बांधवांनो, संविधान सभेच्या या पहिल्याच मतदान प्रक्रियेमध्ये ईश्वर हारला आणि लोक जिंकला. लक्षात घ्या, फार महत्वाची गोष्ट आहे. संविधानाच्या किंवा घटना समितीच्या या पहिलं मतदान झालं या लोक आणि ईश्वर मध्ये आणि त्याच्यामध्ये ईश्वराला 68 मतं पडली, माफ करा, लोकला 68 मतं पडली आणि ईश्वराला 41 मतं पडली. आणि या पहिल्या संविधानाच्या मतदान यादीमध्ये ईश्वर हरला आणि लोक जिंकला म्हणजेच माणूस जिंकला. आणि माणूस जिंकला म्हणजेच बाबासाहेब जिंकले. आणि संविधानाच्या या प्रास्ताविकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशा अर्थानं पहिलं वाक्य आलेलं आहे. पुढे आहे सार्वभौम. आम्हाला भारत घडवायचा आहे. बाबासाहेब म्हणतात आम्हाला भारत घडवायचा आहे आणि तो सार्वभौम घडवायचा आहे. सार्वभौम म्हणजे भौगोलिक दृष्ट्या अखंड किंवा भौगोलिक दृष्ट्या अमर्याद असा भारत घडवायचा आहे. तुम्हाला निजामाचा इतिहास कदाचित माहित असेल की जेव्हा संस्थानांचं विलिनीकरण चालू होतं तेव्हा निजाम संस्थान जे आहे हैदराबादचं ते नेमकं भारताच्या नकाशाच्या मध्यभागी येतं. आणि हा जो निजाम आहे हा काही विलिनीकरणामध्ये तयारच नव्हता. तो हट्टाला पेटलेला होता की तो कुठल्याही परिस्थितीमध्ये समझोता करायला तयार नव्हता. आणि त्याच्यामुळे अखंड भारताचं किंवा सार्वभौम भारताचं जे स्वप्न आहे, ध्येय आहे, ते मात्र यशस्वी होऊ शकत नव्हतं. तत्कालीन राजकर्त्यांनी निजामाला अनेक प्रकारे समजावून सांगितलं परंतु तो ऐकायला तयार नव्हता. त्याच्यामुळे शेवटी त्याच्यावर सैनिकी कारवाई झाली आणि 48 साली त्याचं संस्थान जे आहे ते खालसा केलं आणि भारत हा सार्वभौम झालेला आहे, अखंड झालेला आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की सार्वभौम भारत भौगोलिक दृष्ट्या अखंड आणि अमर्याद असा ठेवायचा आहे. सार्वभौम होण्यामागे काय होतं की सार्वभौम झाला म्हणजे त्याला स्वतःचे निर्णय स्वतःला घेता येतात. तो कुणाच्याही निर्णयाची किंवा निर्णयावर अवलंबून राहू शकत नाही. देशामध्ये जे काही घडतं आहे त्याचे निर्णय घ्यायला स्वतः समर्थ होणं म्हणजे सार्वभौम होणं. आणि हे सार्वभौमपण बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. कारण घटना निर्मितीच्या अगोदर भारतामध्ये राज्य आणि संघराज्य स्वतंत्र असल्यामुळे हे सगळे संस्थानिक जे आहे ते स्वतःचे निर्णय घेऊन राजकारभार करीत होते. म्हणून त्यांना सोबत घेऊन बाबासाहेबांना अखंड भारत घडवायचा होताच. त्या काळात भारताला ब्रिटिश इंडिया असं संबोधलं जात होतं. 1947 पर्यंत 15 ऑगस्ट 1947 अगोदर भारताला ब्रिटिश इंडिया असं समजलं जात होतं. कारण भारतामध्ये आता जे राज्य आहेत त्यांना त्यावेळेस प्रांत असं म्हटलं जात होतं आणि आता जे संघराज्य आहेत त्यांना त्यावेळेस संस्थाने असं म्हटलं जात होतं. निजामच्या संस्थानाचा इतिहास तुम्हाला मी सांगितला. अशा संस्थानांचे प्रदेश, ब्रिटिश इंडियामध्ये असलेले प्रदेश जे ब्रिटिश इंडियाच्या आधिपत्याखाली नव्हते परंतु सार्वभौम भारताचा घटक होण्यास इच्छुक होते, अशा सर्वांना सोबत घेऊन बाबासाहेबांना अखंड भारत घडवायचा होता. जेणेकरून एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर जे निर्णय घ्यायचे असतात ते निर्णय घेणे शक्य होणार होतं. आणि अशा प्रकारे सर्व राज्य आणि संघराज्य मिळून होणारा सार्वभौम भारत घडवण्याचा निर्धार या प्रास्ताविकेमध्ये आहे. म्हणून बाबासाहेबांनी
सार्वभौम हा शब्द त्या ठिकाणी योजलेला आहे. मग पुढचा शब्द येतो सार्वभौम आणि समाजवादी. समाजवादी विचारधारेवर हा देश उभा राहिला पाहिजे हे या प्रास्ताविकेमध्ये अधोरेखित केलेलं आहे. आता मनुष्य हा जो आहे हा खरं म्हणजे समूहप्रिय प्राणी आहे. समाज कसा होतो, समाजाची व्याख्या काय आहे, बाबासाहेबांनी अतिशय सुंदर व्याख्या केलेली आहे. समाजवादी आणि समाज आणि सामाजिक परिवर्तन अशा पद्धतीने बाबासाहेबांनी विचार मांडलेले आहे. सामाजिक विचारधारेवर हा देश उभा करायचा आहे आणि माणूस हा समूहप्रिय प्राणी आहे. त्याचा पहिला समूह म्हणजे त्याचं कुटुंब असतं, दुसरा समूह म्हणजे त्याचा समाज असतो, तिसरा समूह म्हणजे त्याचे गाव किंवा शहर असतं, चौथा समूह म्हणजे त्याचं राज्य असतं आणि पाचवा समूह म्हणजे त्याचा देश असतो. आणि बाबासाहेबांनी जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की व्यक्ती ही समाजाशिवाय राहू शकत नाही. व्यक्ती व्यक्तीमधील परस्पर संबंधांचे नियंत्रण आणि संवर्धन करण्यासाठी जी यंत्रणा निर्माण केली जाते त्या यंत्रणेला समाज असं म्हणतात. ही बाबासाहेबांची व्याख्या आहे. काय व्याख्या आहे मी मुद्दाम रिपीट करतो. व्यक्ती व्यक्तीमधील परस्पर संबंधांचे नियंत्रण आणि संवर्धन करण्यासाठी जी यंत्रणा निर्माण केली जाते त्या यंत्रणेला बाबासाहेबांनी समाज असं म्हटलेलं आहे. किती साधी सोपी व्याख्या आहे बघा, पण किती गहन अर्थ आहे त्याच्यामध्ये. व्यक्ती व्यक्तीमधील परस्पर संबंध आणि त्या संबंधाचं संवर्धन करायचं आहे, त्या संबंधाचं नियंत्रण करायचं आहे आणि त्याच्यासाठी जी यंत्रणा उभारली जाते त्याला बाबासाहेबांनी समाज असं म्हटलेलं आहे. समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी जे नियम बनवले जातात त्या नियमाप्रमाणे व्यक्तीला वागणं क्रमप्राप्त असतं. तुम्ही आम्ही समाजामध्ये वावरतो आणि वावरत असताना जे काही सामाजिक संकेत असतात, जे काही सामाजिक बंधनं असतात ती आपल्याला पाळणं क्रमप्राप्त ठरत असतं आणि म्हणून ते पाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीवर नियमाचं बंधन असतं आणि त्या नियमाच्या बंधनाला बाबासाहेबांनी सामाजिक वर्तन असं म्हटलेलं आहे. पहिल्यांदा बाबासाहेबांनी समाजाची व्याख्या केली. त्या समाजामध्ये जेव्हा आपण जगतो, त्या समाजामध्ये जेव्हा वावरतो, त्या समाजामध्ये जेव्हा आपण वागतो त्याला बाबासाहेबांनी सामाजिक वर्तन असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर अशा सामाजिक वर्तनातून जी विचारधारा निर्माण होते ती म्हणजे समाजवाद. बघा, समाजवादाची व्याख्या करताना बाबासाहेबांनी अगोदर समाज म्हणजे काय ते सांगितलं, नंतर सामाजिक वर्तन म्हणजे काय ते सांगितलं आणि नंतर समाजवाद म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. आणि म्हणून आंबेडकरी समाजवाद जो आहे हा आर्थिक, राजकीय आणि धार्मिक अशा 3 भागामधून उगम पावतो. आंबेडकरी समाजवाद हा राजकीय, आर्थिक आणि धार्मिक अशा 3 भागामधून उगम पावतो. आर्थिक क्षेत्र हे माणसाचे आर्थिक व्यवहार निश्चित करत असतं, राजकीय क्षेत्र हे माणसाची राजकीय कृती ठरवत असतं आणि धार्मिक क्षेत्रात धर्म ही संस्था माणसाची वर्तणूक निश्चित करत असते. आणि अशा 3ही क्षेत्रातील परस्पर संबंधामधून जी उदयास येणारी एक संघ विचारधारा आहे त्याला बाबासाहेबांनी समाजवाद असं म्हटलेलं आहे. समाजवादाची व्याख्या सुद्धा बाबासाहेबांनी अतिशय छान केलेली आहे, अतिशय अर्थबोध केलेली आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की आर्थिक व्यवहार, राजकीय वर्तन आणि धार्मिक वर्तन याच्यामधून जे काही साध्य होतं त्याला बाबासाहेबांनी, त्या विचारधारेला बाबासाहेबांनी समाजवाद असं म्हटलेलं आहे. आणि ही विचारधारा प्रत्यक्षात उतरवल्याशिवाय समाजाचा विकास होत नाही. म्हणून लोकशाही समाजवादामध्ये मिश्र अर्थव्यवस्था त्यांनी निर्माण केली आणि त्याचबरोबर खाजगी क्षेत्राचं अस्तित्वही बाबासाहेबांनी मान्य केलं. म्हणून समाजवादी लोकशाही गणराज्य घडवण्याचा संकल्प आपण करूया असं आवाहन बाबासाहेबांनी या प्रास्ताविकेमधून केलेलं आहे. म्हणून सार्वभौम आणि समाजवाद हे 2 शब्द सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा शब्द येतो धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्ष राज्यघटनेचा अंतरंग जेव्हा तुम्ही पुढे बघत जाल त्यावेळेस भाग 3 मध्ये, भाग म्हणजे एकूण 22 भाग आहेत, त्या 22 भागामधला भाग 3 जो आहे त्याच्यामध्ये कलम 25 मध्ये धर्मनिरपेक्षतेविषयी विश्लेषण केलेलं आहे. म्हणून धर्मनिरपेक्षता जी आहे तो सुद्धा बाबासाहेबांनी अतिशय विचारपूर्वक शब्द योजलेला आहे. भारतामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध अशा प्रमुख धर्मासह शेकडो जातीमध्ये अनेक धर्म विभागलेले असताना बाबासाहेबांनी धर्मनिरपेक्षतेचा विचार या प्रास्ताविकेमधून मांडला. हे खरं म्हणजे फार धाडसाचं काम आहे. धाडसाचं मी यासाठी म्हणतो की हे जे सगळे धर्म आहेत, हिंदू आहे, मुस्लिम आहे, शीख आहे, ख्रिश्चन आहे, जैन आहे, हे अतिशय कर्मठ धर्म आहे.
कर्मठ म्हणजे न हलणारे, न बदलणारे, परिवर्तन न होणारे. आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा बाबासाहेबांनी हे जे प्रास्ताविक तयार करत असताना किंवा हे जे 25वा कलम तयार करत असताना त्याच्यामध्ये धर्मनिरपेक्षतेचा विचार मांडला आणि प्रास्ताविकेमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला. हे भारतीयांच्या मनामध्ये धर्मनिरपेक्षता रुजवण्याचं फार मोठं धाडसाचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि काय आहे धर्मनिरपेक्षता? तर कोणा एका धर्माला प्राधान्य न देता प्रत्येक धर्माचे स्वातंत्र्य अबाधित राखणं म्हणजे धर्मनिरपेक्षता. तुम्ही जर तुमच्या आजूबाजूचे धर्म बघत असाल तर माझं हे वाक्य तुमच्या लक्षात येईल की कोणा एका धर्माला प्राधान्य न देता प्रत्येक धर्माचे स्वातंत्र्य अबाधित राखणे. मुसलमानांनी त्यांच्या धर्माचं स्वातंत्र्य अबाधित राखायचं, बौद्धांनी त्यांच्या धर्माचं स्वातंत्र्य अबाधित राखायचं, हिंदूंनी सुद्धा त्यांच्या धर्माचं स्वातंत्र्य खरं म्हणजे अबाधित राखायचं. याला धर्मनिरपेक्षता म्हटलेलं आहे. परंतु आज भारतीयत्वाच्या भावनेपेक्षा धर्माची आणि जातीची भावना प्रबळ होते आहे. आज वास्तवचे आहे ते फार कठीण आहे. आज एका धर्माची तत्व दुसऱ्या धर्माला अन्यायकारक ठरू लागलेली आहे. धर्माच्या अनुयायामध्ये संघर्ष सुरू आहे. आज धर्म आजचा जो आहे तो अंधश्रद्धा पसरवतो आहे. आजचा जो धर्म आहे तो माणसाची पिळवणूक करतो आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा जो धर्म आहे हा दहशतवाद सुद्धा पसरवतो आहे. आणि म्हणून आज देशभक्तीपेक्षा जातीचा अभिमान जास्त प्रखर होऊ लागलेला आहे. उच्च नीचता पुन्हा डोकेवर काढू लागलेली आहे. त्यामुळे आता जे हे शब्द आहेत हे धर्मनिरपेक्षता आहे, धर्मसहिष्णुता आहे, सर्व धर्म समभाव आहे, पुरोगामित्व आहे, हे शब्द आपण अनेक व्याख्यात्यांच्या वाचनातून किंवा बोलण्यातून ऐकत असतो. विशेषतः प्रस्थापित समुदायातले जे लोक आहेत किंवा राजकारणातले जे लोक आहेत ते सतत धर्मनिरपेक्षता, धर्मसहिष्णुता, सर्व धर्म समभाव, पुरोगामित्व हे शब्द जे वापरले जातात हे आजच्या परिस्थितीमध्ये अतिशय मानभावीपणे उच्चारले जातात असं मला स्वतःला वाटतं आहे. आणि म्हणून या सर्वांवर एकच उपाय आहे, तो म्हणजे संविधानाच्या प्रास्ताविकेत अधोरेखित केलेली धर्मनिरपेक्षता काटेकोरपणे पाळली पाहिजे. परंतु तसं आज होत नाही. आज तर जे वेगळ्या समुदायाचं राज्य आलेलं आहे, विचारधरणीचं राज्य आलेलं आहे, त्याच्यामध्ये काय होतंय की माणसं म्हणतात म्हणजे राजकर्ते म्हणतात जसं महाराष्ट्र हा पुरोगामी आहे. सगळे राजकर्ते म्हणतात महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे. पण कोण आहे पुरोगामी विचारांचं? राजकर्ते पुरोगामी विचारांचे असतील पण प्रजा पुरोगामी विचाराची आहे का? तर तसं घडतच नाही बांधवांनो. म्हणून ती गोष्ट या ठिकाणी मी प्रामुख्याने केलेली आहे अधोरेखित की घटनेच्या 25व्या कलमामध्ये धर्मनिरपेक्षतेचा अर्थ जो आहे तो अतिशय स्पष्टपणे सांगितला असून मूलभूत हक्कांच्या अंतर्गत धर्म स्वातंत्र्याचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की मूलभूत अधिकार बाबासाहेबांनी कसे संमत करून घेतलेले आहे. 46 साली घटनेचा मसुदा लिहिला आणि त्याच्यामध्ये मूलभूत अधिकाराचा जेव्हा चर्चा सुरू झाली, मागच्या व्याख्यानामध्ये मी तो मुद्दा सांगायचं विसरलो म्हणून मी आता ते थोडक्यात सांगू इच्छितो की 1946 मध्ये जेव्हा मूलभूत अधिकार संविधानात समाविष्ट करायचे होते त्याच्यावर जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा सगळी लोक एका बाजूला आणि बाबासाहेब एका बाजूला, सगळे लोक म्हणायला लागले की हे जे मूलभूत अधिकार आहेत हे फक्त अल्पसंख्याकांसाठी आणि बहुजनांसाठीच आहेत. त्यामुळे हा संपूर्ण देश जो आहे अशा पद्धतीने जर तयार केला तर अस्पृश्यांना आणि बहुजनांना आणि अल्पसंख्याकांना जास्त अधिकार मिळतील आणि ते अधिकार द्यायला ही लोक तयार नव्हती, जे प्रतिनिधी आहेत घटना समितीमधले ते. आणि मग तेव्हा बाबासाहेबांनी त्यांना आठवण करून दिली की 1930 साली म्हणजे 16 वर्षापूर्वी हे सगळे जे मूलभूत अधिकारांतर्गत अस्पृश्यांसाठी आणि अल्पसंख्याकांसाठी जे कायदे आहेत ते मी पहिल्या आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्येच मंजूर करून घेतलेले आहेत आणि ते प्रत्यक्ष इंग्लंडचा पंतप्रधान पंचम जॉर्जच्या समोर मंजूर करून घेतलेले आहेत. इंग्लंडचा राजा पंचम जॉर्जच्या समोर मंजूर करून घेतलेले आहेत. पंतप्रधान जो आहे तो मॅकडोनाल्ड होता त्याच्या समोर मंजूर करून घेतलेले आहेत. आणि ब्रिटिशांचंच राज्य अजून आहे, ब्रिटिशांचीच कार्यपद्धती चालू आहे, ब्रिटिशांच्याच अधिकाराखाली हे सगळं चालू असल्यामुळे त्या ठिकाणी मंजूर झालेले जे कायदे आहेत ते आता तुम्हाला नाकारता येणार नाही. आणि असं जेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं तेव्हा सगळी संसद गप्प झाली आणि त्यांच्या लक्षात आलं की बाबासाहेबांनी किती दूरदर्शीपणा ठेवून ते मंजूर करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे कुणालाही विरोध करता आला नाही आणि म्हणून मूलभूत अधिकार बांधवांनो मंजूर झालेले आहेत आणि त्या मूलभूत अधिकारामध्येच आपलं सगळं
काम चालू आहे किंवा आपल्या सगळ्या सवलती, शिक्षणाच्या, नोकऱ्यांच्या, इतर सगळ्या सवलती आपल्याला मिळत आहेत, सगळे स्वातंत्र्य मिळतं आहे, हे सुद्धा आपण या ठिकाणी मुद्दाम लक्षात घ्यायचं आहे. धर्मनिरपेक्षतेवर आपण बोलत होतो की 25व्या कलमामध्ये धर्मनिरपेक्षतेचा अर्थ स्पष्ट करण्यात आलेला असून मूलभूत हक्कांतर्गत धर्म स्वातंत्र्याचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. त्यानुसार व्यक्ती आणि समाजाला धार्मिक स्वातंत्र्याची हमी देण्यात आलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक धर्माला स्वातंत्र्याची हमी देण्यात आलेली आहे. खरं म्हणजे भारताचा कोणताही असा राजधर्म नाही, लक्षात घ्या, भारताचा कोणताही असा राजधर्म नाही. धर्म ही खाजगी बाब असून कोणीही दुसऱ्याच्या धर्मात हस्तक्षेप करणार नाही. धर्माच्या नावाने भेदभाव केला जाणार नाही. प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीचा धर्म स्वीकारण्याचे आणि तो पालन करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. आणि भारतातील नागरिक हा कोणत्याही धर्माचा असला तरी त्याची ओळख मात्र भारतीय नागरिक अशीच राहील, असं या धर्मनिरपेक्षतेच्या कलमामध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी तो मुद्दा या ठिकाणी घेतलेला आहे. बाबासाहेबांनी पूर्वीच्या धार्मिक कायद्याला, आता स्वातंत्र्याच्या अगोदर आणि पेशवाई नंतरचा जो मधला काळ आहे, कुणाचं राज्य होतं धार्मिक दृष्टीनं? तर मनूचं राज्य होतं. कुणाचा कायदा होता? तर मनूचा कायदा होता. तो भले ब्रिटिशांना मान्य नव्हता, परंतु या भारतामध्ये तो अस्तित्वात होता. आणि म्हणून मनूच्या कायद्याला नष्ट करून बाबासाहेबांनी धर्मनिरपेक्षतेचा कायदा या राज्यघटनेद्वारे अंमलात आणला. परंतु आज परिस्थिती अशी आहे की शासन धर्मनिरपेक्ष आहे असा भास निर्माण करत आहे आणि जनता मात्र पुरोगामी विचारांची जोपासना करते आहे. ही फार कठीण गोष्ट आहे. म्हणजे शासन धर्मनिरपेक्ष आहे असा भास निर्माण करत आहे आणि जनता मात्र प्रतिगामी विचारांची आहे. त्याचं अनुपालन करणारी जी जनता आहे ती प्रचंड प्रतिगामी विचारांची आहे आणि त्यामुळे धर्मनिरपेक्षता हे तत्व जे आहे ते आज खऱ्या अर्थानं धोक्यात आलेलं आहे. नुसते शासन धर्मनिरपेक्ष असून चालत नाही, तर त्याच वेळी जनता सुद्धा पुरोगामी विचारांची असली पाहिजे, तरच हे धर्मनिरपेक्षते तत्व जे आहे ते खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकेल. या निमित्ताने मला आपल्याला हे सांगायचं आहे. पुढचा जो शब्द आहे तो आहे लोकशाही गणराज्य. लोकशाही गणराज्य हा फार महत्वाचा शब्द बाबासाहेबांनी या प्रास्ताविकेमध्ये घेतलेला आहे. या प्रास्ताविकेतून लोकशाही गणराज्याचा बाबासाहेबांनी पुरस्कार केलेला आहे. लोकशाही गणराज्य म्हणजे लोकांनी आपले प्रतिनिधी निवडून देणं आणि निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी लोकांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय समस्या सोडविणे, असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. बुद्धकालीन भारतामध्ये तुम्ही जर वाचला असेल बुद्ध आणि त्यांचा धम्म, तर त्याच्या पहिल्याच प्रकरणामध्ये म्हटलेलं आहे बुद्धकालीन भारतात दोन प्रकारची राजव्यवस्था अस्तित्वात होती. ती एक म्हणजे जनपद राज्य आणि दुसरी म्हणजे गणराज्य. गणराज्याची सत्ता असलेल्या राज्यांना जनपद राज्य म्हणत असत आणि लोकांची सत्ता असलेल्या राज्यांना गणराज्य असं म्हणत असत. बाबासाहेब आंबेडकरांना गणराज्याची संकल्पना मान्य होती. म्हणून स्वतंत्र भारताच्या सभोवताली असलेल्या छोट्या मोठ्या संस्थानिकांना किंवा गणराज्यांना सार्वभौम भारताचा घटकाचा दर्जा देऊन घटनेद्वारे विशिष्ट अधिकार प्रदान करण्यात आले आणि असं सांगितलं गेलं की इथे आता रामराज्य नको, इथे हिंदुस्थानचं राज्य नको किंवा इथे ब्रिटिशांचं सुद्धा राज्य नको, तर इथे कोणाचं राज्य पाहिजे आहे? इथे गणांचं राज्य हवं आहे, म्हणजे गणराज्य हवे आहे. प्रजेची सत्ता असलेलं प्रजासत्ताक राज्य हवे आहे. लोकांनी लोकांसाठी चालविले जाणारे लोकशाही गणराज्य घडवण्याचा निर्धार या प्रास्ताविकेमधून बाबासाहेबांनी केलेला आहे आणि त्यासाठी लोकशाही गणराज्य हा शब्द प्रयोग बाबासाहेबांनी तिथे मुद्दाम अतिशय नियोजनपूर्वक घेतलेला आहे. आता महत्वाची गोष्ट आपल्याला मी सांगू इच्छितो, ही जी प्रास्ताविका आहे ही आपण अनेकदा वाचली असेल, अनेकदा म्हटलेली असेल. काय सांगितलेलं आहे त्या प्रास्ताविकेमध्ये? तर प्रास्ताविकेचा जो दुसरा परिच्छेद आहे त्या दुसऱ्या परिच्छेदामध्ये बाबासाहेबांनी भारतातल्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक असे 3 प्रकारचे न्याय दिलेले आहेत. बघा, आता लक्षात घ्या मुद्दा. हे जो दुसरा परिच्छेद आहे या प्रास्ताविकेचा, याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक असे 3 प्रकारचे न्याय सांगितलेले आहेत. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना असे 5 प्रकारचे स्वातंत्र्य सांगितलेले आहेत आणि दर्जा आणि संधी अशा 2 प्रकारच्या समता सांगितलेल्या आहेत. तुमच्या समोर जर ती प्रास्ताविका असेल तर तुम्ही निश्चित बघा
किंवा हे व्याख्यान झाल्यानंतर तुम्ही निश्चित बघा की सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक हे 3 प्रकारचे न्याय सांगितलेले आहेत. त्याचबरोबर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना असे 5 प्रकारचे स्वातंत्र्य सांगितलेले आहेत आणि दर्जा आणि संधी अशा 2 प्रकारच्या समता प्रतिपादन केलेले आहे. म्हणून आपण आता थोडक्यात वेळेअभावी त्या एकेका मुद्द्याचं विश्लेषण करून पुढे जाऊया. पहिला जो सांगितलेला आहे 3 प्रकारचे न्याय, त्याच्यामध्ये सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजनैतिक न्याय सांगितलेला आहे. मग सामाजिक न्याय काय आहे? तर यात अभिप्रेत असलेला सामाजिक न्याय म्हणजे समाजाचे सर्वांगीण उन्नयन झालं पाहिजे. जो जो समाज आहे, भारतामध्ये तर अनेक प्रकारचे समाज आहेत, पण प्रत्येक समाजाचं सर्वांगीण उन्नयन झालं पाहिजे. एकाची प्रगती आणि इतरांची अधोगती होता कामा नये. एक समाज मोठा आणि दुसरा छोटा असा फरक असता कामा नये. जात, धर्म, वंश, वर्ण, लिंग आणि ठिकाण, रिपीट करतो, जात, धर्म, वर्ण, वंश आणि ठिकाण यावर आधारित कोणताही भेदभाव करू नये. समाजातील सर्व नागरिकांना समान वागणूक देणे म्हणजे सामाजिक न्याय होय. आणि हा सामाजिक न्याय बाबासाहेबांना अभिप्रेत होता की कुठलाही समाज असो, एक मोठा समाज आहे, एक छोटा आहे असं होता कामा नये. एकाची प्रगती करायची, दुसऱ्याची अधोगती करायची असं होता कामा नये. आणि म्हणून सामाजिक न्याय हा सगळ्यांना सारखा असला पाहिजे. याच्यासाठी बाबासाहेबांनी सामाजिक न्याय ही विचार संकल्पना याच्यामध्ये घेतलेली आहे. आणि सर्वांसाठी समान न्याय देणारी व्यवस्था बाबासाहेबांनी या संविधानाच्या माध्यमातून तयार केलेली आहे. हे सगळं आपल्याला माहीतच आहे. म्हणून सामाजिक न्याय हा पहिला न्याय आहे. दुसरा न्याय आहे आर्थिक न्याय. पैशाच्या व्यवहाराची मुक्तपणे करता आले पाहिजे. चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये अस्पृश्यांना म्हणजे दलितांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक स्वातंत्र्य नव्हते. तुम्ही जर इतिहास वाचला तर हे माझं बोलणं तुमच्या लक्षात येईल की ते पेशव्यांच्या काळात किंवा त्याही अगोदर मनूच्या विचारसरणीनुसार, समाज व्यवस्थेनुसार अस्पृश्यांना आणि दलितांना कुठल्याही प्रकारचं आर्थिक व्यवहार करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. आणि म्हणून हे लक्षात घेऊन बाबासाहेबांनी या देशातील प्रत्येक नागरिकाने आर्थिक स्वरूपाची देवाणघेवाण करताना आपापसात भेदभाव करू नये असं कलम त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आपली दैनंदिन गरज भागेल इतकं उत्पन्न प्रत्येक नागरिकास मिळालं पाहिजे. मालमत्ता आणि संपत्तीतील विषमता दूर करून प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे अशी तरतूद या कलमामधून केलेली आहे. अशी तरतूद या न्यायामधून केलेली आहे. त्याला म्हटलेले आहे आर्थिक स्वरूपाचा न्याय. आणि तो आर्थिक स्वरूपाचा न्याय मूलभूत अधिकारामध्ये आल्यामुळे, ते स्वातंत्र्य आपल्याला मिळाल्यामुळे आपली ही प्रगती झालेली आहे. त्याचा संबंध आपल्या जीवनाशी इतका अतूट असा संबंध आहे. तिसरा जो आहे तो राजनैतिक न्याय. पहिला सामाजिक न्याय सांगितला, दुसरा आर्थिक न्याय आणि तिसरा आहे राजनैतिक न्याय. सत्तेतील समानता म्हणजे राजनैतिक न्याय. अनेक लोक बाबासाहेबांचं विधान कोट करतात, आम्ही सत्ताधारी बनणं आहे, आपण राजकर्ते बनले पाहिजेत आणि प्रत्येक पक्षाचं जे बळ आहे स्वबळावर निवडणूक लढवतो, स्वबळावर. मला तर रिपब्लिकन पार्टीच्या सगळ्या घटकांची आणि सगळ्या पक्षांचं स्वबळ हा एक विनोदच वाटतो. कुठल्याही प्रकारचं स्वबळ नसताना निवडणुका जवळ आल्या की प्रत्येकाचा अहंकार जागृत होतो आणि प्रत्येक जण स्वबळावरच लढतो आणि जाम आपटतो. आता ते वाक्प्रयोग मी करू शकत नाही इथे, पण सगळे आपटतात, परंतु त्या बळावर मात्र ते स्वबळ करत राहतात आणि निवडणुका हरतात. परिणामी आपल्याला राजकर्ते बनता येत नाही. परंतु ही शोकांतिका कुठल्याही राजकीय पक्षाच्या लक्षात येत नाही. म्हणून बाबासाहेबांनी हा जो राजनैतिक न्याय सांगितलेला आहे याचं अतिशय विचारपूर्वक अंतर्मुख होऊन आपण गांभीर्याने पालन केलं पाहिजे. तो प्रत्यक्ष कृतीत आणला पाहिजे. फार मोठा विषय आहे तो. त्यामुळे त्यानुसार घटनेमध्ये राजकीय आरक्षण सुचविण्यात आलेलं आहे. आता 10 वर्षाचं पुढे चालूच आहे बाबा. आता नुकतं 6 महिन्यापूर्वी पुढच्या 10 वर्षासाठी राजकीय आरक्षण दिलेलं आहे. का दिलेलं आहे राजकीय आरक्षण? तर राजकीय आरक्षणामुळे नंदीबैल मिळतात आणि ते नंदीबैल चालू शकतात. पण शिक्षणाचं आरक्षण मात्र बंद केलेलं आहे. कारण शिक्षणाच्या आरक्षणामुळे IAS अधिकारी निर्माण होतात, IPS अधिकारी निर्माण होतात, विचारवंत निर्माण होतात, मोठे मोठे पद त्यांना मिळू शकतं. त्यामुळे सरकारने शैक्षणिक आरक्षण बंद केलेलं आहे आणि राजकीय आरक्षणाला मात्र पुढे कायमस्वरूपी पुढे 10 वर्षाची मुदत देत आहे. म्हणून त्या खोलात आपल्याला जायचं नाही. बाबासाहेब म्हणतात की राजनैतिक न्यायानुसार प्रत्येकाला मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे.
ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका लढवता आल्या पाहिजेत. उपेक्षित समाजाला सत्तेमध्ये वाटा मिळाला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. उपेक्षित समाजाला सत्तेमध्ये वाटा मिळाला पाहिजे. त्यासाठी हा सामाजिक न्याय सांगितलेला आहे. प्रत्येक नागरिकास राजकीय अधिकार मिळाले पाहिजेत. राजकारणात आपले मत व्यक्त करण्याची संधी मिळाली पाहिजे, तरच त्याची प्रगती होऊ शकते. राजकर्त्यांनी सत्तेचा गैरवापर न करता नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचे जतन केले पाहिजे. इत्यादी अधिकार घटनेद्वारे देण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी सर्व अधिकारांचे प्रतिनिधित्व म्हणजे हा राजकीय न्याय हा एकच शब्द बाबासाहेबांनी या प्रास्ताविकेमध्ये घेतलेला आहे. आता दुसरं जे मी सांगितलं, हे 3 प्रकारचे न्याय सांगितल्यानंतर 5 प्रकारचे स्वातंत्र्य सांगितलेले आहे. या 5 प्रकारच्या स्वातंत्र्यामध्ये पहिलं स्वातंत्र्य आहे विचार स्वातंत्र्य. या प्रास्ताविकेमधून विचार स्वातंत्र्याची शाश्वती दिलेली आहे. विचार स्वातंत्र्य आणि व्यक्ती स्वातंत्र्य असे 2 प्रकार आहेत. स्वतंत्रपणे विचार करण्याचे आणि ते निर्भीडपणे मांडण्याचे स्वातंत्र्य या प्रास्ताविकेमधून बहाल केलेले आहेत, या घटनेतून बहाल केलेले आहे. विचार दाबून टाकण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला न्यायालयामध्ये दाद मागता येते, हा सुद्धा अधिकार याच्यामध्ये देऊन ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता निर्माण झालेली आहे. म्हणून त्यासाठी विचार स्वातंत्र्य हे पहिलं स्वातंत्र्य दिलं. दुसरं स्वातंत्र्य आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, म्हणजे स्वतःला पूर्णपणे प्रकट करण्याचं स्वातंत्र्य. व्यक्ती होण्याचे स्वातंत्र्य, भाषण करणे, मुक्त चर्चा करणे, मतांचे आदान प्रदान करणे, वृत्तपत्र, प्रकाशन, चित्रपट, दूरदर्शन, नाटक इत्यादी साठींचे स्वातंत्र्य या अभिव्यक्तीमध्ये येत असतं. पुष्कळ बोलण्यासारखं आहे त्याच्यामध्ये, पण मी घड्याळाकडे पाहून आता बोलतो आहे. तिसरं आहे विश्वास स्वातंत्र्य, एकमेकांच्या प्रती अतूट विश्वास. बाबासाहेबांना काय अभिप्रेत होतं की सत्ताधारी आणि विरोधक यांनी लोकहिताच्या दृष्टीने राजकारभार करताना परस्परावर विश्वास ठेवून योजना आखल्या पाहिजे. कोणासाठी? नागरिकांसाठी, नागरिकांच्या भल्यासाठी, नागरिकांच्या हितासाठी जे सत्ताधारी आहेत त्यांनी आणि विरोधकांनी एकमेकावर विश्वास ठेवून योजना आखल्या पाहिजेत, हे बाबासाहेबांनी प्रकर्षाने नमूद केलेले आहे. आणि महत्वाचं म्हणजे या दोघांनी सुद्धा, विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी, जनतेला विश्वास दिला पाहिजे. म्हणजे जनता आणि प्रतिनिधी यांना सुद्धा एकमेकावर विश्वास ठेवता आला पाहिजे आणि ते विश्वास ठेवण्याचं स्वातंत्र्य बाबासाहेबांनी या स्वातंत्र्य कलमाखाली दिलेलं आहे. चौथं स्वातंत्र्य आहे श्रद्धा स्वातंत्र्य. हे संविधान विज्ञानवादी असल्याने विज्ञानावर श्रद्धा ठेवण्याचं स्वातंत्र्य. हे संविधान जे आहे हे विज्ञानवादी आहे, कारण ते कुठल्याही, पुढे मी सांगतोय की ते कुणालाही अर्पण करताना कुठल्याही देवाला, महामहिम व्यक्तीला किंवा कुणालाही अर्पण केलेले नाही, किंवा त्याच्यात कुठल्याही अंधश्रद्धा घुसवलेल्या नाही, कुठलेही काल्पनिक विचार मांडलेले नाहीत. म्हणून हे जे संविधान आहे हे विज्ञानवादी संविधान आहे. विज्ञानावर श्रद्धा ठेवण्याचे स्वातंत्र्य, कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा न जोपासता तर्कसंगत विचार करून जनहिताच्या साठी जे काही कार्य करत आहोत ते श्रद्धापूर्वक केले पाहिजे. बुद्धी प्रामाण्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. राजकारण हे नीतिमत्तेने आणि निस्वार्थपणे केले पाहिजे, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. श्रद्धा, पण ती श्रद्धा कशावर? विज्ञानावर श्रद्धा असली पाहिजे, बुद्धी प्रामाण्यावर श्रद्धा असली पाहिजे. आणि तुम्ही जर आता हे संविधानाच्या, लोकसभेच्या, राज्यसभेच्या, विधान परिषदेच्या बातम्या जर तुम्ही बघत असाल तर अगदी मुख्यमंत्र्यापासून सगळ्या मंत्र्यांच्या हातामध्ये गंडे दोरे आहेत बघा. तुम्ही जर चित्र बघितले बारकाईने तर तुमच्या लक्षात येईल, सगळ्या लोकांच्या हातामध्ये गंडे दोरे आहेत. म्हणजे स्वतःच्या मनगटावर विश्वास न ठेवता मनगटातल्या गंड्या दोऱ्यावर जास्त विश्वास आहे, आणि ते या श्रद्धेच्या अंतर्गत येतं, असं श्रद्धेच्या स्वातंत्र्या अंतर्गत. त्यामुळे आजचे जे राजकर्ते आहेत ते स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास न ठेवता त्या गंडे दोऱ्यांवर विश्वास ठेवतात, आणि ते सगळे एकापेक्षा एक जास्तीचे धागे बांधून, कितीतरी धागे त्या नेत्यांच्या हातामध्ये बांधलेले मी बघितलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की श्रद्धा नाही, आणि श्रद्धेचं स्वातंत्र्य देऊन सुद्धा त्या पद्धतीनं आचरण नाही, ही आजच्या समाजाची, राज्यकर्त्यांची शोकांतिका आहे. आणि पुढचं स्वातंत्र्य आहे उपासना स्वातंत्र्य. आराध्य दैवत आणि उपास्य दैवत याच्यामधला फरक ओळखून देवाधिकांची उपासना करण्यापेक्षा विद्याशील आणि स्वाभिमान यांची स्वातंत्र्य. आता येथे फार महत्वाचा मुद्दा सांगू इच्छितो मी की बाबासाहेबांनी काय केलेलं आहे की स्वातंत्र्याच्या अनुषंगाने बाबासाहेब म्हणतात की प्रत्येक माणसाला
आपल्या कर्तृत्वाचे आणि चारित्र्याचे मूल्यमापन करता आलं पाहिजे. प्रत्येक माणसाच्या खांद्यावर अशा मूल्यमापनाची काल्पनिक काठी असली पाहिजे, मूल्यमापनाची. आणि ते कुणाचं? स्वतःच मूल्यमापन करण्याची काठी असली पाहिजे. आता बाबासाहेबांचं उदाहरण जर घेतलं तर बाबासाहेबांनी स्वतः अशी मूल्यमापनाची काठी स्वतःच्या खांद्यावर वापरलेली आहे. अशी मूल्यमापनाची काठी स्वतःच्या खांद्यावर समर्थपणे पेललेली आहे. आणि या मापकाठीच्या एका बाजूला बुद्ध, कबीर, फुले ही श्रद्धास्थाने त्यांनी ठेवली आणि दुसऱ्या बाजूला विद्याशील स्वाभिमान ही उपासने ठेवलेली आहे. आणि विद्याशील स्वाभिमान यांची उपासना करा असं बाबासाहेबांना या स्वातंत्र्याच्या अंतर्गत सांगायचं आहे. आणि अशी मूल्यमापनाची काठी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर समर्थपणे पेलली आहे. आणि मग भारताच्या प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या कर्तृत्वाचे आणि चारित्र्याचे मूल्यमापन करण्याचा आदेश या संविधानातील प्रास्ताविकेनुसार त्यांनी दिलेला आहे. आता लोक पाळतात की नाही पाळतात तो गौण मुद्दा आहे. पण आपण जर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असू तर मला या व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा संदेश पोहोचवण्यात आनंद वाटेल की प्रत्येक बौद्ध माणसाने स्वतःच्या खांद्यावर अशी स्वतःच्या मूल्यमापनाची काठी वापरली पाहिजे. बाबासाहेबांनी जशी वापरली की एका बाजूला बुद्ध, कबीर, फुले हे उपास्य दैवते ठेवली आणि दुसऱ्या बाजूला विद्याशील स्वाभिमान ठेवले आणि मग त्यांनी त्या पद्धतीने ती मापकाठी आयुष्यभर जोपासली आहे. आणि मग बांधवांनो, तुम्ही आम्ही जे बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतो अशी मापकाठी, मूल्यमापनाची मापकाठी आपण स्वतःच्या खांद्यावर पेलतो का? ती पेलली पाहिजे हे मला या निमित्ताने आपल्याला सांगायचं आहे. आपणही मूल्यमापनाची अशी काठी स्वतःच्या खांद्यावर पेलली पाहिजे. आणि या मूल्यमापनाच्या एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्धांना ठेवलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आपलं चारित्र्य निष्कलंक ठेवलं पाहिजे, आपलं आचरणशील संपन्न ठेवलं पाहिजे. तरच आपण आपल्या खऱ्या अर्थाने मूल्यमापन करू शकू. ही फार महत्वाची गोष्ट या निमित्ताने मला आपल्याला सांगायची आहे. नंतर 2 प्रकारची समानता सांगितलेली आहे. 5 मिनिटं घेतो फक्त. 2 प्रकारची समानता सांगितलेली आहे. कुठली समानता? दर्जा आणि संधीची समानता. हे भाग 3 मधल्या कलम 14 मध्ये आलेली आहे की स्वतंत्र भारताच्या प्रत्येक व्यक्तीला भारताचा नागरिक म्हणून समान दर्जा मिळाला पाहिजे. हे प्रमुख उद्दिष्ट आहे. परंतु याविषयी असं दिसून येते की संविधान लिखाणापूर्वी या देशात दर्जाची आणि संधीची समानता नव्हती. चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या प्रभावामुळे काही लोक उच्च जातीचे असल्याने त्यांचा दर्जा जन्मताच उच्च होता, तर काही हीन जातीचे जन्माला आल्यामुळे त्यांचा दर्जा हीन जातीचा ठरवून त्यांना हलकं लेखलं जात होतं आणि अशा पद्धतीने विषमता असलेली समाज व्यवस्था निर्माण करण्यात आली होती. दुसरी महत्वाची गोष्ट की काही लोकांकडे विपुल धनसंपत्ती होती तर काही लोक अतिशय पराकोटीचे दरिद्री होते, अशी आर्थिक स्थिती होती. आणि म्हणून हे संविधान लागू झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला सामाजिक दर्जाची समानता मिळाली पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलेले एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य या तत्वाचाच अर्थ असा आहे की या देशातील विविध जातींना समान अधिकार मिळाले पाहिजे आणि राजकीय समान वाटा सुद्धा मिळाला पाहिजे. हे या दर्जाची आणि संधीची समानता सांगितलेली आहे, स्वातंत्र्य सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या उत्कर्षाची संधी. आता संधी कसली? तर स्वतःचा उत्कर्ष करून घेण्याची संधी मिळाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी उत्कर्ष होण्यासाठी शिक्षण पाहिजे, नोकरीमध्ये समान संधी मिळाली पाहिजे, स्त्री पुरुषांना एक समान समजलं पाहिजे, त्यांना समान काम मिळालं पाहिजे, समान अधिकार मिळाले पाहिजेत, समान वेतन मिळालं पाहिजे. आणि त्याचबरोबर जात, धर्म, वंश असा कुठलाही भेदभाव न करता कायद्यापुढे सर्व समान आहेत असा विश्वास या प्रास्ताविकेमधून देण्यात आलेला आहे. आणि अशा पद्धतीनं व्यक्तीची प्रतिष्ठा आहे. त्या प्रतिष्ठेमध्ये भाग 3 मधल्या कलम 18 मध्ये ही सांगितलेलं आहे. प्रतिष्ठा म्हणजे काय? तर प्रतिष्ठा म्हणजे अस्पृश्यता नष्ट करणे. 18वा जो कलम आहे तो आपल्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. कागदोपत्री सगळीकडे आता अस्पृश्यता नष्ट झालेली आहे, पण आता स्पर्शाचा विटाळ राहिलेला नाही. आता विटाळ आहे विचारांचा. त्यामुळे आता विचारांची अस्पृश्यता निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे हे कलम आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीचे अस्तित्व मान्य करून त्याची उपेक्षा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आपण आता त्या काळातला जर इतिहास लक्षात घेतला तर असं लक्षात येतं की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हिंदुस्थानातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य
हे ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये होते. परिस्थिती बघा कशी होती की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्राह्मण लोक, क्षत्रिय आणि वैश्य हे जे 3 वर्ण आहेत हे सुद्धा गुलामगिरीतच होते. पण ती कुणाची गुलामगिरी होती? ती ब्रिटिशांची गुलामगिरी होती. त्याच्यामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे ब्रिटिशांच्या गुलामगिरीत होते आणि इथले अस्पृश्य जे आहेत हे मात्र या 3ही वर्गाच्या गुलामगिरीमध्ये होते. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात घेऊन बाबासाहेबांनी व्यक्तीच्या प्रतिष्ठेला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर पुढे राष्ट्राची एकता सांगितलेली आहे, एकात्मता सांगितलेली आहे. आणि अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी याच्यामधून शेवटचे जे 2 शब्द आहेत ते फार महत्त्वाचे सांगितलेले आहेत. आपल्याला त्याचा अर्थ माहित नसतो. शेवटचे जे 2 शब्द आहेत त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की हे संविधान याद्वारे अंगीकृत आणि अधिनियमित करून. आता काय आहे अंगीकृत म्हणजे काय आणि अधिनियमित म्हणजे काय हेच आपल्याला माहित नसतं. आणि म्हणून या निमित्तानं ते सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे की अशा प्रकारे 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान भारतीय लोकांनी म्हणजेच आपण सर्वांनी अंगीकृत करायचं आहे. अंगीकृत करायचं आहे म्हणजे काय? स्वीकारायचं आहे. अडॉप्ट. इंग्लिश प्रास्ताविकामध्ये, इंग्लिश प्रिएम्बल मध्ये त्याला अडॉप्ट शब्द वापरलेला आहे. म्हणजे अंगीकृत करायचं आहे. अंगीकृत करायचं आहे म्हणजे स्वीकारायचं आहे. स्वतः स्वीकारायचं म्हणजे काय करायचं? तर स्वखुशीने ते स्वतःवर लादून घ्यायचं आहे. हा शब्दप्रयोग फार महत्वाचा आहे. अंगीकृत करणे म्हणजे स्वीकारणे. हे संविधान आपण सर्वांनी अंगीकृत करायचे आहे म्हणजे हे स्वीकारायचं आहे. आणि स्वीकारायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? तर स्वतःवर ते लादून घ्यायचं आहे आणि स्वखुशीने लादून घ्यायचं आहे. आम्ही भारताचे लोक आज हे संविधान स्वीकृत करीत आहोत. ते कोणत्याही देवाला, कोणत्याही साधू संताला, कोणत्याही महामहिम व्यक्तीला किंवा कोणत्याही विशिष्ट समूहाला अर्पण न करता ते स्वतःच्या प्रत अर्पण करीत आहोत. शेवटी तो शब्द आहे की हे संविधान आम्ही स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. हे स्वतः प्रत म्हणण्यापाठीमागे बाबासाहेबांचा मूळ उद्देश होता हे कुठल्याही देवाला अर्पण करायचे नाही, कुठल्याही ईश्वराला अर्पण करायचे नाही, कुठल्याही साधू संताला अर्पण करायचं नाही, कुठल्या महामहिम व्यक्तीला अर्पण करायचं नाही, कुठल्याही समुदायाला अर्पण करायचं नाही, तर ते स्वतःला अर्पण करीत आहोत असा उदात्त विचार या संविधानाच्या माध्यमातून, या प्रास्ताविकेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी सांगितलेला आहे. आणि त्या पद्धतीनेच आपण हा स्वीकारलेला आहे. हे संविधान आपण स्वीकारलेलं आहे. आणि शेवटचा शब्द आहे बांधवांनो, अधिनियमित करून. काय आहे अधिनियमित करून? तर अधिनियमित करून म्हणजे कायदेशीर करून. अधिनियमित करून म्हणजे कायदेशीर करून. आता तुम्हाला सगळी कल्पना असेल जे राज्यघटनेचे अभ्यासक आहेत त्यांना, की एखादा कायदा तयार जर करायचा झाला संविधानातील नियमानुसार तो प्रथम लिखित स्वरूपामध्ये तयार करावा लागतो. तो तयार केलेला लिखित स्वरूपाचा मसुदा लोकसभेत मांडावा लागतो. लोकसभेमध्ये त्याच्यावर साधक बाधक चर्चा होऊन तो लोकसभेत जर मंजूर झाला तर तो लोकसभेत मंजूर झाल्यानंतर तो कायदा राज्यसभेकडे मंजुरीसाठी पाठवला जातो. आणि तेथे मंजूर झाला, तिथे सुद्धा चर्चा होते, विरोध होतो, संमती होते. आणि तिथे राज्यसभेत सुद्धा तो मंजूर झाला तर मग नंतर तो राष्ट्रपतीकडे पाठविला जातो. आणि शेवटी राष्ट्रपतींची जर स्वाक्षरी त्याच्यामध्ये झाली, त्याच्यावर झाली तर मग त्याचा कायद्यात रूपांतर होतं. ही आपली एक रचना आहे. आणि त्या दृष्टीनं या सर्व प्रक्रियेला अधिनियमित करणे असं म्हटलेलं आहे. कुठलाही कायदा बनवायचा झाला तर तो लेखी स्वरूपात तयार करायचा, तो लोकसभेत सादर करून तिथे मंजूर करून घ्यायचा, नंतर तो राज्यसभेकडे पाठवायचा, राज्यसभेने त्यावर चर्चा करून तो मंजूर करायचा, त्याच्यानंतर तो राष्ट्रपतीकडे पाठवायचा आणि राष्ट्रपतींची सही झाली की तो त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होतं. याला अधिनियमित करणे असं म्हटलेलं आहे. म्हणजे ते कायदेशीर करणे असं म्हटलेलं आहे. आणि या सर्व प्रक्रियेला अधिनियमित करणे म्हणतात. तथापि संसदेने मंजूर केलेला कायदा रद्दबातल किंवा अवैध ठरविण्याचा अधिकार मात्र बाबासाहेबांनी तिथेही मेख मारून ठेवलेली आहे की राष्ट्रपतीकडे सगळे अधिकार ठेवलेले नाही. कारण तिथे जर तसा कायदा रद्दबातल करायचा असेल तर त्याचा अधिकार मात्र बाबासाहेबांनी सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. अशा पद्धतीची ही जी रचना आहे ही रचना म्हणजे अधिनियमित करणे होय. अधिनियमित करण्याची कारवाई ही संसदेमध्ये होत असते. आणि भारतातील संसदेमध्ये भारतातील एकूण आज मला वाटतं 36 राज्य आहेत. त्या 36 राज्यामध्ये माझ्या मते 28 राज्य आहेत आणि 8 केंद्रशासित राज्य. आताची जी परिस्थिती आहे ती अशी आहे, 28 राज्य
आणि 8 केंद्रशासित असे एकूण 36 राज्य आहेत. आणि या 36 राज्याचे कायदे करणाऱ्या संसदेला यंत्रणेला संसद असं म्हणतात. भारतीय संसद आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की भारतीय संसद ही 3 घटकामध्ये आहे, लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. अशा पद्धतीनं ही जी रचना आहे ही केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगून मी थांबतो की ही जी प्रास्ताविका आहे या प्रास्ताविकेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की तिचा प्रारंभ जो आहे तो आम्ही पासून होतो. आम्ही सुरुवातीचा पहिला शब्द आला तो आम्ही, आणि म्हणून या प्रास्ताविकेचा प्रारंभ जो आहे तो आम्ही पासून होतो आणि त्याचा शेवट जो आहे तो स्वतःप्रत होतो. स्वतःप्रत अर्पण करीत आहोत म्हणजे प्रारंभ होतो आम्ही शब्दापासून आणि शेवट होतो स्वतःप्रत या शब्दापासून. अशा प्रकारे सर्व वैशिष्ट्यांना आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण करण्याचा संकल्प आपण सर्वांनी जर केला तर तो निश्चितच या संविधानाचा आणि या प्रास्ताविकेचा गौरव ठरेल असं मला वाटतं. शेवटचं वाक्य सांगून थांबतो की आज आपण देशभक्त कुणाला म्हणायचं असा प्रश्न पडतो. स्वातंत्र्याच्या काळामध्ये जे स्वातंत्र्य प्राप्ती करण्यासाठी लढले त्यांना आज आपण देशभक्त म्हणतो, पण आजच्या काळामध्ये आपण देशभक्त कुणाला म्हणायचं. तर बांधवांनो, सगळ्यात महत्वाचं वाक्य सांगून मी थांबतो की आज बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार जो वागेल तोच खऱ्या अर्थाने देशभक्त आहे, हे विधान लक्षात ठेवा. आणि हे विधान करून मी या ठिकाणी थांबतो. जय भीम. धन्यवाद. साध. हॅलो, पठारे सर. साधू साधू साधू. आदरणीय नंदकिशोरजी साळवे सर, आपण जे क्रमशः बाबासाहेबांची ग्रंथसंपदा, हेतू व परिचय हा विषय आम्हाला अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने विवेचन करून सांगत आहात, हा विषय खरोखर खूप खूप चांगल्या पद्धतीने आपण आम्हाला सांगत आहात. आणि आता चॅटबॉक्स मध्ये ज्या ज्या उपासक उपासिका बंधू भगिनींनी ज्या ज्या कमेंट्स दिलेल्या आहेत त्या कमेंट्सच बोलत आहेत की अतिशय छान व्याख्यान होत आहे, खूप अभ्यासपूर्ण माहिती आपण देत आहात. आणि आदरणीय फुलचंद मेश्राम यांनी तर असं म्हटलं आहे की आपलं व्याख्यान संपूच नये असं वाटतं. त्यामुळे आदरणीय ही भावना म्हणजे सरांनी जरी त्यांनी एकट्यांनी म्हटलं असले परंतु ही प्रातिनिधिक स्वरूपातील भावना आहे. आणि हीच भावना मला वाटतं व्याख्यान ऐकणाऱ्या जवळपास सर्वांच्या मनातील ही भावना आहे. आज जे काही 103 लोक जॉईन झालेले आहेत त्या सर्वांच्या मनामध्ये हीच भावना आहे, हे अगदी नक्की. त्यामुळे मी अगदी मनापासून अंतःकरणापासून आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. यानंतर आदरणीय अशोक भाऊ यांना अतिशय नम्रपणे विनंती करतो की भाऊ आपण कृपया धम्मपालन गाथा व मंगल मैत्री घ्यावी. आदरणीय अशोक भाऊ. दादांनी आजचा जो विषय आहे नेहमीच्या प्रमाणे आपल्या ओजस्वी वाणीमध्ये त्यांनी विषद केलेला आहे. सर्वांच्या वतीनं त्यांचं मनापासून मी ऋण मानतो. खरं म्हणजे जसं देशभक्तीची व्याख्या दादांनी आज केली तसंच आपण आचार्य कोणाला म्हणावं ही पण व्याख्या करण्याची गरज आहे. चोरून चारून पीएचडी केली की आचार्य होतो का तो? अनेकांनी पीएचडी केली पण ते नावाचीच पीएचडी आहे. खऱ्या अर्थानं आचार्य नंदकिशोर दादाच आहेत, जे बाबासाहेबाच्या ग्रंथांचा या पद्धतीनं जे मांडणी करतात. आणि हे माझं मत फक्त माझंच मत नाही आहे, चॅटबॉक्स मध्ये आलेल्या प्रतिक्रियावरून सगळ्यांचंच असं मत होईल. दुसरी गोष्ट अशी, गारवोच निवा तोच संतुष्टीच कतई युता. आम्ही आमच्या समाजातल्या रत्नांचा गौरव केलाच नाही. आपण दुसऱ्याच्याच नावाने टाळ्या वाजवत बसलो. दुसऱ्यांना तो दुसरा साहेब आणि आपला कार्ट असं सुरू झालेलं आहे. आपल्या अधोगतीचं हे पण कारण आहे.
आणि म्हणून आपण आपल्या समाजातल्या योग्यतेच्या लोकांना मान सन्मान देणं शिकलं पाहिजे. ते जरी आपल्याला मान सन्मान मागत नसतील तरी त्यांना मान सन्मान देणं हे आपल्या नम्रतेचं, विनयशीलतेचं लक्षण आहे. आणि सर्वांनी नंदकिशोर दादांना आचार्यच म्हणावं. आणि ती पदवी तुमच्यासाठी उचित पदवी आहे, ती काही उसनी पदवी नाही आहे. मला क्षमा करावी सगळ्यांनी. मी जर काही प्रमाद केला असेल तर मी माफी मागेल. असो, ज्यांच्याकडे मृत्यू झाला असेल त्या मृत झालेल्या व्यक्तीच्या प्रती आदरांजली. तिथे कुठलाही जात धर्म पंथ भेद नाही. त्या कुटुंबातल्या दुःखी लोकांच्या परिवाराच्या विषयी मंगलकामना. सर्व प्राणी मात्रांच्या विषयीची मंगलकामना, स्वतः विषयीची मंगलकामना, मित्रांच्या विषयीची मंगलकामना आणि शत्रूंच्याही विषयीची मंगलकामना करण्यासाठी आपण हात जोडावे आणि मंगल मैत्री माझ्यासोबत म्हणावं. सबका मंगल हो, सबका मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे. जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो. दस दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे. निर्भय हो निर्भय बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो. फिर से जागे धम्म जगत में, फिर से होवे जन कल्याण. जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण. राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान. जन जन के दुखड़े मिट जावे, फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान. जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल्य महाकल्याणी. जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी. सबका मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो. सब पाप सकरणं कुशल उपसंपदा, सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं. धम्मं चरे सुचरितं न तं दुच्चरितं चरे. धम्मचारी सुखं सेति
अस्मिन् लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति योऽपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति स वेदम्मधरो होति यो धम्मं नपमज्जति नत्थि मे शरणं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं साधु 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 इमाय धम्मानुधम्मपटिपट्टिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपट्टिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपट्टिया संघं पूजेमि नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय। बंधू भगिनींनो, उद्याला वंदनीय भिक्खू धम्मबोधी यांचं सुत्तपिटकावरती धम्मदेसना राहील। आपण आजच्या प्रमाणे उद्या देखील त्याच वेळेवर उपस्थित राहावं अशी हात जोडून विनंती करतो। आणि काही सूचना असतील तर पठारे सर सूचना देतील, अन्यथा कार्यक्रम संपल्याची उद्घोषणा करतील आदरणीय पठारे सर। साधू साधू साधू। आजचे आपले व्याख्याते आदरणीय आचार्य नंदकिशोरजी साळवे सर यांचे अगदी अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आदरणीय अशोक भाऊ सरस्वती बोधी यांचे देखील अगदी अंतःकरणापासून खूप खूप आभार व्यक्त करतो। त्याचबरोबरीने आजच्या या व्याख्यानासाठी जे जे उपासक उपासिका बंधू भगिनी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्या सर्व उपासक उपासिका बंधू भगिनींचे देखील अगदी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो। आदरणीय अशोक भाऊ यांच्या परवानगीने आजचे व्याख्यान या ठिकाणी संपले असे जाहीर करतो। उद्या सायंकाळी 7:30 वाजता निश्चित भेटूया एक नवीन विषय नवीन वक्ते वंदनीय भिक्खू संघाच्या वतीने जी उद्या देशना देण्यात येईल ती देशना ग्रहण करण्यासाठी मोठ्या संख्येने अवश्य उपस्थित राहावे अशा प्रकारचं विनंतीपूर्वक आवाहन करून आजचे व्याख्यान संपले जाहीर करतो। सर्वांना पुनश्च नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम। धन्यवाद। गुड नाईट।